बार्शी येथे राहणारे श्री पुराणिक बावडेकर यांच्यावर स्वामींचे खूप प्रेम होते. पुराणिक बुवांची सुद्धा स्वामींच्या चरणी अनन्य भक्ती होती. स्वामींना पुराणिक बुवांच्या कोमल हळव्या मनाविषयी जाणीव होती आणि म्हणूनच जेव्हा स्वामींनी समाधी घेण्याची लीला करायची ठरवली होती, त्याच्या काही दिवसापूर्वी स्वामींनी श्री पुराणिक बुवांना त्यांच्या गावी बार्शी येथे पाठवून दिले. कारण स्वामींना माहीत होते की पुराणिक बुवा हे खूप हळव्या मनाचे आहेत. त्यांना हा धक्का सहन होणार नाही. जेव्हा पुराणिक बुवांना गावी पाठवून दिले, त्यानंतर स्वामींनी तेथील एका सेवेकऱ्यास जवळ बोलावले आणि त्याच्या हातात खेळणी देत बोलले, "अरे, ही खेळणी बावडेकर येथे आल्यावर त्यांना दे." पुढे स्वामींच्या समाधीच्या लीलेनंतर जेव्हा बावडेकर अक्कलकोट येथे आले, त्यांना साहजिकच किती दुःख झाले असेल याचे आपण वर्णन नाही करू शकत. त्यानंतर संबंधित सेवेकऱ्याने स्वामींनी दिलेली खेळणी त्यांना दिली. श्री बावडेकर बुवा यांनी ती खेळणी स्वामींचा प्रसाद, स्वामींची आठवण म्हणून बार्शी येथे आपल्या घरी देवाऱ्यात नित्यपूजेत ठेवली. तर मंडळी, या कथेवर आधारित प्रार्थना अशी की हे समर्था, तुझ्या असीम प्रेमाची बरसात या विश्वावर अशीच कर. या शक्तीने सर्वांच्या समस्या विलीन कर आणि कृपा कर हे गुरुआई. तुझ्या असीम निरंतर प्रेमासाठी धन्यवाद. कोटी कोटी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.